नमस्कार मित्रांनो, तू हिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी किचन म्हणजे तिचं ते मिठाईचं दुकान ओपन करण्यासाठी आता छान अशी जागा खोली वगैरे शोधत असते। तर नम्रता म्हणते की अगं तू दुसरं किचन अलाउड करण्यापेक्षा आपलं घरचंच किचन का वापरत नाही। त्यावर आता ईश्वरी म्हणते जर किचन असेल ना तर मात्र एक असं सिरियसपणा आता ह्या सगळ्याला येईल म्हणून हे बघ, आपण एखाद्या जागेचं भाडं भरतो म्हणजे सतत आपल्याला ऑर्डर्स मिळत राहिल्या पाहिजे, एक जबाबदारी आपल्यावर असेल म्हणून आपण ते भाडं भरण्याच्या निमित्ताने सुद्धा सगळं काही ऑर्डर घेऊन ते करू शकतो, काम आपलं पूर्ण करू शकतो। जर आपण हे काम जर घरून केलं तर आपल्यावर कुठलीही जबाबदारी नसेल, आपल्याला भाडं वगैरे देण्याची काही आपल्याला अगदी टेन्शन नसेल, मग आपण हे काम अगदी हलगर्जीपणामुळे करू शकतो, कधी केले नाही। परंतु एक जबाबदारी जर आपल्यावर असेल तर आपण ते पूर्णत्वाने अगदी पूर्ण करू शकतो। हे फक्त प्रयत्न जर करत राहिलो तर आपल्याला नक्की यशस्वी होईलच। तेवढं जयू आत्या आणि सुप्रिया सुद्धा हे ऐकतात। जयू आत्या म्हणते की हे पग ईशू, नम्रता बरोबर बोलते, जे काही करायचं आहे ते तू घरच्या किचन मधून कर ना। लगेच ईश्वरी आत्याला समजावते की हे पग अर्णव सर जे काही म्हणतात ना की पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टी मात्र वेगवेगळ्या ठेवायच्या असतात। जे हे पग घरचं किचन म्हणजे ही माझी हाऊस आहे, बाहेरचं किचन मात्र हे माझं प्रोफेशन, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करायला नकोय। प्रिया आता हे सर्व ऐकून ईश्वरीला म्हणते की मला तुझं म्हणणं पटतंय, पग तू कितीही मोठी जरी झाली तरी सुद्धा आम्हाला तुझी काळजी असेलच, आणि जर तुला या कामामध्ये काही मदत लागली तर आम्ही तुझ्या सोबत असावं इतकंच फक्त आम्हाला वाटतं। आणि तुझ्यावर एक विश्वास आहे म्हणूनच इतकी मोठी जबाबदारी उचलण्यासाठी तुला आम्ही परवानगी दिली। परत आता ईश्वरी म्हणते की हो ना आई, यासाठीच मला आता या घरावर बोज नाही व्हायचं, घर मात्र मला घरासाठीच राहायला हवं, कारण मी बाहेर जाईल, काम करेल, हे पग जगाशी सुद्धा भांडेल, त्यात म्हणजे मला थोडस यश येईल, कधी हार होईल कधी जीत होईल, तेव्हा मात्र आता हे सगळं करून मी थकून जेव्हा घरी येईल तेव्हा मात्र या दोघींच्या कुशीत शिरून शांत व्हायचं मला, असे बोलून ती आता सुप्रियाला मिठी मारते। म्हणूनच आई, घर आणि किचन ह्या दोन्ही गोष्टी मला वेगळ्या ठेवायच्या, इथे स्वप्न बघेल आणि तिकडे जाऊन ती पूर्ण करेल, असे बोलून आता पुन्हा ती ईश्वरीला मिठी मारते। तर सगळेजणी आता खुश होतात। आता जयू आत्या आत जाते तर सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे ईशू, तू आता सगळं काही ठरवलं आहे, सगळं काही तुझ्या मनासारखं होऊन दे। आणि तेवढ्यात आता जयू आत्या एक डब्बा घेऊन येते, त्यावर बॅच नंबर 1 ईश्वरी स्वीट्स असं नाव लिहिलं असतं। जो तुझा पहिला लाडू बनेल तो या डब्यामध्ये भर, कारण पहिलं जे काही प्रॉडक्ट असतं तर ते स्पेशल असतं, ती नेहमी मात्र लक्षात असते आणि तीच तुझ्या बिझनेसची सुरुवात असेल। तर ईश्वरी बाकी सगळेजणी खूप खुश होतात। त्यावर आता बॅच नंबर 1 ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से आहे हे नाव वाचून ईश्वरी खूप खुश होते। त्यानंतर आता इकडे अर्णव रागानेच घरी येतो। अविनाश मामा त्याला समजावतो की हे बघ, अंजलीचा विचार कर, अंजली त्यांच्या बाबतीत खरंच खूप हळवी आहे, देवाच्या जागी ती आपल्या नवऱ्याला मानते, म्हणून तू तिच्याशी जे काही बोलशील तिला काय वाटतं याचा अंदाज अगोदर तू घे। अर्णव म्हणतो की मामा हो मला माहिती आहे, पण तू आपल्याला मात्र जे काही वाटत आहे तर ते ताईला स्पष्टपणे सांगायला हवं। दोघे बोलत असतानाच डॉक्टर आणि नर्स एकमेकींशी बोलत बाहेरच येतात। आता दोघांना काही कळत नाही की नक्की डॉक्टर कशाला आले असतील। डॉक्टरांना विचारतो की काय सगळं ठीक तर आहे ना, काय झाले। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की डोंट वरी, तुम्ही आतमध्ये जा, तुमच्या ताई तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगतील। अविनाश मामा अर्णवला आत पाठवतो आणि अविनाश मामा आता डॉक्टरांना काय झाले नक्की सगळं काही विचारतो। डॉक्टर सगळं काही अविनाश मामाला सांगतात। नंतर आता राकेश हा अंजली जवळ असतो, तर अंजली राकेशच्या मिठीत येऊन आता राकेशला म्हणते की आता यापुढे तुमची जबाबदारी वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता जे काही क्लायंट्स वगैरे आहे आणि रात्री तिकडे राहणं हे बंद करा, कारण मला तुमच्या सहवासाची आता गरज आहे, तुम्ही मला सोबत असायला हवं। असं वेळी अवेळी क्लायंटला भेटणं, बाहेरगावी निघून जाणं हे नाही चालणार। आता कितीही काही झाले तरी आता माझ्यापासून लांब तुम्हाला नाही जाऊन देणार। आता अंजली राकेशच्या मिठीत असते आणि तेवढ्यात दरवाजात अर्णव येतो। राकेश अंजलीला म्हणतो की हे पग मी कुठेही नाही जाणार। तर अंजली खुश होते। नवला आता राकेशला बघून रागच आलेला असतो, पण तो स्वतःला आवरतो। त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि नम्रता घरी येतात। आता जयू आत्या विचारते की काय जागा मिळाली का, तर नम्रता आणि ईशू नाही म्हणतात। ईशू म्हणते की आत्या खूप काही जागा बघितल्यास, परंतु अगं प्रत्येक जागांची भाडी खूप जास्त आहे, इथे जितके पैसे आहे ती आपल्या त्या पैशाने इंदोरमध्ये एखादा बंगला बनेल, परंतु येथे 1 गुंठा जागा सुद्धा भेटत नाही। जागा तर बाजूला, परंतु तेवढ्या पैशामध्ये एक खोली सुद्धा नाही भेटत। परत आता जयू आत्या म्हणते की हो अगं वाटलंच होतं, कारण हे काम दिसतं तितकं सोपं नाही। नम्रता म्हणते की हो ना आत्या, अगं खूप काही जागा बघितल्या। ती म्हणते की अगं जी जागा नाही आवडत
तर तिचं भाडं तर म्हणजे खूप कमी आहे, परंतु जी जागा आवडते तर तिचं भाडं खूप जास्त आहे. बरं, आता जयवत्या म्हणते की बिझनेस करायचं म्हटल्यानंतर पैसा तर लागतोच, बघ आपण त्यासाठी लोन सुद्धा घेऊ शकतो. मग आम्हाला असं वाटतं की आपण या विषयावर राकेशला विचारूयात. म्हणून आता ती राकेशला फोन करण्याचं ठरवते. राकेशच आपल्याला आता एका वकिलापेक्षा चांगला म्हणजे सल्ला तेच देऊ शकतात ना. म्हणत असते की आत्या तू फोन करू नको, परंतु आत्या राकेशला फोन करते. आता अंजली अर्णव राकेशच्या मिठीत असते आणि आता आत्याचा फोन येतो. तर आता राकेश फोन कट करतो. अर्णवकडे आता राकेशचं लक्ष जाते. आता अर्णव बघतच असतो. अर्णवला म्हणतो की अरे ये ना अर्णव आतमध्ये. इकडे जयात्या म्हणते की अगं इशू त्यांनी फोन कट केला. तर इशू म्हणते की मी तुला तेच सांगत होते की अगं आत्या ते कामात असतील. जयात्या म्हणते की बरं तुम्ही फ्रेश व्हा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा बनवते. नंतर अर्णव आत येतो आणि अंजलीला विचारतो की डॉक्टर आले होते, काही बरं आहे का, ठीक तर आहे ना सगळं. आता अंजली राकेशकडे बघून हसते. तर राकेश म्हणतो की अर्णव हे मगाशी तिला अचानक चक्कर आली आणि खरंच काय करावं हे काही कळत नसतं. एकतर आजी सुद्धा त्र्यंबकेश्वरला गेल्या होत्या. मामींना विचारावं म्हटलं तर ते शॉपिंगला गेलेल्या आहेत. मी आता डॉक्टरांना बोलावून घेतले. अगं अंजली डॉक्टरांनी काय सांगितलं ते तू सांग बरं अर्णवला. परत अंजली खुशून म्हणते की अरे चिंटू तू मामा होणार आहे, मामा. आता अर्णवला खूपच आनंद होतो. राकेश म्हणतो की हो अंजली आई होणार आहे. आता अर्णव खुशून कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो. अंजली म्हणते की अरे अर्णव आहे की नाही ग्रेट न्यूज. आणि तेवढ्यात अविनाश मामा येतो. अविनाश मामा म्हणतो की अरे डॉक्टरांशी बोललोच आणि आता आपलं प्रमोशन होणार आहे बरं का अर्णव. आता सगळेजण खूप खुश होतात. आता राकेश मुद्दाम अगदी नाटक करत म्हणतो की अंजली एका अनाथ मुलाला देवानं इतकं भरभरून दिलेलं आहे की त्याचे कोणते शब्दात आभार मानू तेच मला नाही कळत. अविनाश मामा म्हणतो की जावई बापू अहो तुम्ही काय बोलतात. तो मात्र नाराज असतो. तर अंजली त्याच्याकडे बघते आणि विचारते की चिंटू काय झालं. अरे मला माहिती आहे की तुला आनंद झाला, तर तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर का दिसत नाही. अविनाश मामा आणि अर्णव आता शांत असतात. अंजली राकेश यांच्याकडे बघतच असतात. तेव्हा अर्णव मुद्दाम आता विषय बदलतो. तसं टेन्शन आहे अगं ताई, तुला सांगू किंवा नको असं विचार करत होतो, पण तू सांगावं तर लागेलच. आता अर्णव म्हणतो की ताई मला काळजी वाटते. अंजली विचारते की काळजी, अरे कुणाची काळजी. आता लगेच अर्णव म्हणतो की कुणाची काय, होणाऱ्या बाळाची. एकदम आता तो ताईवर ढकलतो. म्हणतो की ज्या आईला अजून सुद्धा ती लहान मुलासारखं वागते तीच आई आता स्वतःच्या बाळाला कसं वाढवणार, म्हणून तो अंजलीची गंमत करतो. आई ताई तू कशी शिस्त लावणार आहेस ग तू त्याला, हे विचार करत होतो. आता अंजली आपल्या पिलोने मात्र खूप अशी अर्णवला मारते. सगळेजण हसतात. तो अंजलीचा हातामध्ये घेऊन म्हणतो की खरंच मी खूप खुश आहे, आय एम व्हेरी हॅपी. आता तो मनामधून आता अर्णवकडे म्हणजे राकेशकडे बघत असतो. हे बघ ताई मी तुझ्या सोबत आहे आणि कायम यापुढे असेल. तोपर्यंत अविनाश मामा म्हणतो की मी चला आईला सांगून येतो, म्हणून तो बाहेर जातो. आता अंजली अर्णवच्या मिठीत असते. अर्णव आता अंजलीला मिठीत घेतो आणि राकेशकडे बघत असतो. राकेशचं एक रूप मात्र हसत असतं आणि दुसरं रूप अर्णवला आता आरशामध्ये दिसत असते. तेव्हा तो विचार करतो की आता जिजूंचं कोणतं रूप खरं मानायचं. प्रेमळ नवरा की खोटं बोलणारा वकील, जे काही सत्य मी शोधतो त्याचा प्रयत्न थांबवू का काय करू याचा तो विचार करतो. तेवढ्यात राकेश अर्णवकडे बघतो. अर्णव आता मुद्दाम राकेश बरोबर हसतो. नंतर आता इकडे जयात्या विचारते की काय ग इशू काय झालं, अगं का तोंड पाडून बसलात अजूनपर्यंत, काय इशू क्लाउड किचनची तयारी नाही करायची की तुला. परत इशू म्हणते की आत्या अगं मी तर एकदम बढिया प्लॅन केला होता, पण तू ह्या जागेच्या भाड्याने मात्र अगदी डोकं आउट केले. जयात्या म्हणते की अगं इशू असं ठोकर खातच पुढे बिझनेस मध्ये जायचं असतं. तेवढ्यात आता जयात्याच्या मोबाईलवर राकेशचा फोन येतो. राकेश म्हणतो की आत्या सॉरी वर का, कामात होतो त्यामुळे तुमचा फोन नाही घेऊ शकलो. ते म्हणते की अहो एक नाही तर अनेक असे महत्वाचे काम तुमच्याकडे आहे, तर मला एक गोष्ट सांगा लवकरात लवकर तुम्हाला इथे यायला कधी जमेल बरं. राकेश विचारतो की एवढं असं काय झालं. तर जयात्या म्हणते की तुम्ही ईश्वरीलाच विचारा. म्हणून आता जयात्या ईश्वरी बरोबर बोलायला फोन देते. ईश्वरी म्हणते की हॅलो राकेशजी. राकेश विचारतो की बोला काय झाले, काही प्रॉब्लेम वगैरे झाला का. ईश्वरी सांगते की अहो प्रॉब्लेम नाही, मी क्लाउड किचन सुरू करण्याचं ठरवलेलं आहे, त्यासाठी तुमची काही मदत होऊ शकेल का असं आत्याला विचारायचं. आता राकेश म्हणतो की असं की म्हणजे आत्यांना तुम्हाला म्हणजे माझी मदत घेण्याची आठवण झाली पण तुम्हाला नाही. तर इशू म्हणते की नाही अहो तुमच्या बऱ्याच ओळखी आहे, मी तुम्हाला फोन करणारच होते, त्या अगोदर आत्यानेच तुम्हाला फोन केला. राकेश मुद्दा म्हणतो की हो तुमचा हा निर्णय मला आवडला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या टॅलेंटला वाव देणारा असा हा व्यवसाय आहे. हे बघा अगोदर मला नकोच होते, परंतु अर्णव सरांनी मात्र माझा खूप असा हौसला वाढवला.
म्हटल्यानंतर राकेशला राग येतो आणि म्हणतो की हो ना, ते तरी काही असले तर शेवटी बिझनेस तुम्हाला करायचा आहे, नाही येणार तुमच्या क्लाउड किचन मध्ये डबे भरण्यासाठी, रात्रीपर्यंत येतो, मग भेटून वगैरे सगळं काही आपण मार्गी लावूयात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो चालेल आणि बाय करून ती फोन ठेवते. राकेश विचार करत असतो. अंजली येते. अंजली विचारते की काय कसला विचार करतात. राकेश खोटं बोलतो. राकेश म्हणतो की आपल्या तिघांचा. अचानक जबाबदारीची जाणीव होते. हे बघ अंजली, मला ह्या बाळाला एक छान असं आयुष्य देऊन एक आदर्श व्हायचं, एक आदर्श बाप व्हायचं. अंजली म्हणते की हो, आणि मी एक आदर्श आई होऊ शकेल. तुम्ही मग नक्की, मला पूर्ण खात्री आहे की एक आदर्श वडील होऊ शकता. बाळाला मोठं करणं एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण एक अख्खा माणूस आपण घडवत असतो. हा राकेश मुद्दा म्हणतो की अगं अंजली, तू एक जितकी चांगली बायको आहे ना, तितकी चांगली एक आदर्श आई सुद्धा होऊ शकेल. काळजी करू नकोस म्हणून अंजलीला तो मिठीत घेतो आणि आता म्हणतो की ईश्वरी काय करू मी तुझं, असं मनात म्हणतो. तर आता इकडे अंजली त्र्यंबकेश्वरवरून घरी येते. सर्वांना प्रसाद देत असते. अंजली बाहेर येते. अंजली बाहेर आल्यानंतर आता आजी तिचं अगदी तोंड भरून कौतुक करते. अगं, मी त्र्यंबकेश्वरातून जेव्हा दर्शन घेऊन बाहेर निघले आणि तेव्हा मला तुझी ही गुड न्यूज मिळाली. खरंच खूप छान वाटलं. काळजी घे आता स्वतःची आणि प्रसाद देते. आजी आता राकेश आणि अंजलीचं अभिनंदन करते. आणि आता मामी लगेच अंजलीला म्हणते की आता यापुढे तू स्वतःची खूप काळजी घ्यायची, आणि राकेशला म्हणते की जावई बाप्पू, आता अंजलीकडे मात्र लक्ष द्यायचं. राकेश म्हणतो की हो मामी, प्रश्नच नाही. नंतर आकाश काही आता बाहुल्या घेऊन येतो, टेडी, आणि आता सगळेजण खुश होतात. तर अर्णव म्हणतो की अरे इतक्या लवकर कशाला घेऊन आलास, आता तर 3रा महिना लागायचं बाकी आहे. तर आजी विचारते की काय रे अर्णव, तुला काय माहिती 3ऱ्या महिन्याबद्दल काय असतं. तेव्हा लगेच आता आकाशची सर्वजण गंमत उडवतात आणि आजी म्हणते की तू आता मामा होणार आहेस, प्रमोशनल झालं ना तुझं. तर लगेच अर्णव म्हणतो की मी सुद्धा. तर आजी म्हणते की हो तू सुद्धा. आकाश म्हणतो की मला ही खेळणी खरंच खूप आवडली म्हणून मी घेऊन आलो, समजा जर उद्या सेम खेळणी नाही मिळाली तर. सर्वजण आता खुश असतात. त्यानंतर जया आत्या ईश्वरीला म्हणते की हे बघ, तू हट्टीपणा करू नकोस, राकेशजी बरोबर जा तू, आता त्यांची खूप काही ओळखी आहे, त्यांच्याकडून सर्व काही आता माहिती करून त्यांच्याबरोबर जाऊनच सगळी काम उरकून घे. आता नम्रता म्हणते की अगं आत्या, अर्णव सर आहेत ना, राकेशजी बरोबर जाण्याची काय गरज आहे बरं. आता जयात्या म्हणते की अगं तो अर्णव कुठला, त्याचं नाव घेण्याची काय गरज आहे, आणि उद्या जर ईश्वरीचं आता सगळं काही व्यवस्थित झाले तर तेव्हा तो लगेच त्याचे उपकार काढेल, तसं राकेशजींचं नाही, राकेशजी चांगले आहेत. मात्र मग तुम्ही म्हणू नका की जयू बोलली नव्हती म्हणून. आता जयात्या रागातच आता आतमध्ये जाते. तर ईशू म्हणते की अगं नमू, तू नमुताई कशाला आत्यासमोर अर्णव सरांचा विषय काढतेस, त्यासमोर तू त्यांचं कौतुक करत जाऊ नको, तर ज्वालामुखी भडकत जाईल. तर नम्रता म्हणते की हो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मामा आणि अर्णव काहीतरी बोलत असतात, परंतु राकेश आल्यानंतर ते अचानक गप्प होतात. राकेश विचारतो की काय झालं, तुम्ही असे मला बघून अचानक गप्प का झालात, काही टेन्शन आहे का. तर अर्णव डायरेक्ट विचारतो की ज्यावेळेस तुम्ही माझा बर्थडे होता तर मला शुभेच्छा देण्यासाठी जे आजी आणि आजोबांचा व्हिडिओ पाठवला होता, तर ते नागपूरमधील आता वृद्धाश्रमात राहत नसून ते एक चहा टपरीवर व्यवसाय करतात, चहा करून ते लोकांना विकतात. तुम्ही का खोटं बोल, सर्व खरं आहे का. त्यानंतर आता राकेश इकडे आलेला असतो. सुप्रिया म्हणते की राकेशजी अहो किती करतात तुम्ही. राकेश म्हणतो की माझा स्वार्थ आहे म्हणूनच करतो. सुप्रिया विचारते की स्वार्थ, तर राकेश म्हणतो की याच्या बदल्यात त्या मी जर काही मागितलं तर मोबदला म्हणून तुम्ही देतालच ना. प्रिया विचारते की मोबदला, तर राकेश म्हणतो की हो तुमची मुलगी. तर ईश्वरीला धक्का बसतो. मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.